योद्धा न्यूज मराठी. प्रगतिशील महाराष्ट्राला काळिमा. उद्या लाडक्या बहिणी करणार मुंडण. आज केसात गजरा माळून व्यक्त केला मूक आक्रोश. एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणि महिला सक्षमीकरणाच्या जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे राज्याच्या राजधानीत अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या 57 दिवसांपासून आझाद मैदानावर लढा देणाऱ्या समग्र शिक्षा अभियानाच्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उद्या 8 मे रोजी सामूहिक मुंडन करण्याचा इशारा दिला आहे. या ऐतिहासिक निषेधापूर्वी आज 7 मे रोजी सर्व महिलांनी आपल्या केसात गजरा माळून सरकारचा निषेध नोंदवला. काय आहे नेमके प्रकरण? समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेले सुमारे 3000हून अधिक कंत्राटी कर्मचारी 9 मार्च 2026 पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. एकच नारा कायम करा अशी मागणी करत या कर्मचाऱ्यांनी ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता 57 दिवस लढा दिला आहे. यापूर्वी 20 एप्रिल रोजी पुरुष कर्मचाऱ्यांनी मुंडन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. गजरा माळून शेवटचा लाड. महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांचे केस हे त्यांच्या सौंदर्याचा आणि मानाचा भाग मानले जातात. मात्र उद्या डोक्यावरचे केस काढून सरकारचा निषेध करावा लागणार असल्याने आज या महिलांनी अत्यंत भावुक होऊन आपल्या केसांना गजरा माळला. उद्या आमचे केस कापले जातील म्हणून आज शेवटच्या दिवशी आम्ही आमचा लाड पुरवून घेत आहोत, अशा भावना व्यक्त करताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. आजचा हा गजरा सरकारसाठी इशारा असून उद्याचे मुंडण हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरेल, अशी चर्चा मैदानावर सुरू आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आणि संताप. नियमितीकरण. कंत्राटी पद्धत बंद करून सर्व 3000 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. शासकीय उदासीनता. 57 दिवस उलटूनही एकाही जबाबदार मंत्र्याने किंवा शिक्षण मंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेतलेली नाही. आरक्षणाचा विरोधाभास. महिला आरक्षणाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यात महिलांना मुंडन करावे लागणे हे सरकारचे अपयश असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे. सरकारला अल्टिमेटम. आंदोलकांनी 7 मे पर्यंत सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ दिला होता. जर आज रात्रीपर्यंत ठोस शासन निर्णय GR निर्गमित झाला नाही तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानावर महिलांचे सामूहिक मुंडन आंदोलन सुरू होईल. आम्ही 57 दिवसांपासून उन्हात मरत आहोत. सरकारला आमची दया येत नसेल तर आम्ही आमचे स्त्रीत्व आणि सौंदर्यही या लढ्यात पणाला लावायला तयार आहोत. उद्याची सकाळ सरकारसाठी शर्मेची ठरेल. आंदोलक महिला कर्मचारी, समग्र शिक्षा अभियान. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष उद्याच्या आंदोलनाकडे आणि त्यापूर्वी सरकार घेणाऱ्या संभाव्य निर्णयाकडे लागले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी.